राजवीर बाहेर जे झालं ते झालं, पण तू असा काही निर्णय घ्यायची गरज नाही आणि तू तू जे काही बोललास बाहेर त्याची काहीही गरज नाहीये बेटा. राजवीर तुला तर माहितीये ना प्रेस मीडिया ते कसे रिॲक्ट करतायत आणि त्यांच्या समोर तू तू काहीही बोलला ना तर मोठी बातमी करतात ते. माझ्या बाबतीत न्यूजपेपर मध्ये जे काही लिहून आलं त्यानंतर काय झालं बघितलंस ना तू. विचार कर तू जे काही बोललायस त्यानंतर ते काय करतील. बापरे मला विचारच करवत नाही. नको ना तू माझं टेन्शन घेऊ. बाहेर मीडिया आलीये म्हणून मी हे सगळं बोललोय असं नाहीये मम्मा. मला खरोखर असंच वाटतं आणि मी असंच करणार आहे म्हणून मी ते सगळं बोललो. आता काहीही परिस्थिती आली तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये. येत्या 2-3 दिवसात मी आपली सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहे मम्मा. अरे ब्रो कशाला पण मम्माला पण नको. गॅरी चुप. का बोलतोयस तू. तू तू बघतोयस ना त्याला किती त्रास होतोय. तू मी समजवते ना त्याला बाळा तू नको. तुम्ही कोणी प्लीज आता मला काही समजवायला जाऊ नका. माझा निर्णय झालाय. इनफॅक्ट आजच मी वकिलांशी बोलून लीगल प्रोसिजर पण सुरू करतो. सो आता मला प्लीज परत काही समजवायला जाऊ नका. माझ्या सगळ्यात तुला त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. मला सगळे जे काही बोलले त्याच्यामुळे तुला एवढा त्रास झालाय बाळा. पण नको माझी एवढी काळजी करू प्लीज. राजवीर तुझ्या लहानपणापासून ना मला सवय झालीये. सावत्र या शब्दाची सवय झालीये मला. मम्मा तू आजारी असताना रात्र रात्र मी जागून काढले. तुझ्या बिझनेस मध्ये तुझ्या एज्युकेशनच्या वेळेला तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझी साथ दिलीये. पण तरी आपलं रक्ताचं नातं नाहीये ना. कितीही झालं तरी मी तुझी सावत्र आई आहे आणि हे लोक मला वेळोवेळी आठवण करून देतात. काय मम्मा काय फरक पडतो लोक काय म्हणतात. मला नाही फरक पडत. माझ्या सगळ्यात तुला त्रास नाही झाला पाहिजे एवढीच इच्छा आहे माझी. मम्मा मी घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यात जास्त आज जर कोणी आनंदी असेल तर तो मी आहे मम्मा. मम्मा आजपर्यंत तू माझ्या प्रत्येक निर्णयात जशी माझी साथ दिलीस तशी आजही ह्या निर्णयात दे. पण बेटा तू मम्मा प्लीज प्लीज माझ्यासाठी. मी लगेच वकिलांशी बोलून घेतो. याला म्हणतात मास्टर स्ट्रोक. एका स्ट्रोक मध्ये सगळं माझ्या बाजूने झालं. आजवर या यामीने खेळलेला एकही गेम वाया गेलेला नाहीये. सर तुम्हाला कसं सांगू एवढा मोठा निर्णय घ्यायची तुम्ही खूप घाई करताय. सर तुम्हाला उद्ध्वस्त करणाऱ्या तुमच्या आईचे यामिनी आमचा खूप मोठा गेम आहे हा. गेम आहे मयू खूप मोठा गेम आहे. म्हणजे एका बाजूला त्या यामिनी मॅडम आणि दुसऱ्या बाजूला तुझी ती फुलबाजी आत्या आणि मध्ये राजवीर सर. बापरे खूप मोठा गेम आहे यार मयू. या दोन डेंजर बायकांची ही अशी पार्टनरशिप झाली आहे ना हे राजवीर सरांना सांगायलाच हवं.
मयू तू त्यांना हे सांगून टाक, त्यांना सांगून टाक तू हे सगळं खरं खरं कळायला पाहिजे, त्यांना सांगून टाक. नाही ब्युटी, नाही सांगता येणार मला. आणि काय सांगू मी आत्याबद्दल? तुला माहिती आहे ना, माझ्याबद्दल आणि राजवीर सरांबद्दल आत्याला सगळंच माहिती आहे. जर का ती उद्या काही घरी बोलली तर? आणि मी यामिनी मॅम बद्दल पण सरांना काही सांगू शकत नाही. हे मयू अगं पण तू पुरावे देऊन टाक ना. कुठले पुरावे मी त्यांना देणार आहे आणि कुठून आणू मी पुरावे? त्यांना सांगून टाक की तो त्यांना खाणाखुणा करताना बघितलं ते. हे ब्युटी, खाणाखुणा करताना बघणं हा पुरावा नाही असू शकत. आणि मी बॉडीगार्ड आहे सरांची, त्यामुळे बॉडीगार्ड बनून माझ्या काही लिमिट्स आहेत आणि त्या मी क्रॉस नाही करू शकत. एक मिनिट, म्हणजे आपल्या मालकावर संकट आलंय हे मालकाला सांगण्यापेक्षा ते संकट परतावून लावणं हे माझं काम आहे. नाही अगं सर, यामिनी मॅमचंच काही ऐकत नाही तर ती माझं काय ऐकणार आहे? मयू तुझं म्हणजे बॉडीगार्डचं नाही ना ऐकू शकत. अगं पण मग मयुरीचं काय? मयुरीने जर का त्यांना सगळं नीट एक्सप्लेन करून सांगितलं तर मग ते ऐकतीलच ना. नाही ब्युटी, शक्यच नाहीये. यामिनी मॅमच्या विरोधात सर काहीच ऐकून घेऊ शकत नाही. आणि आत्याबद्दल मी घरी काही सांगू शकत नाही. म्हणजे एका बाजूला यामिनी मॅम आणि दुसरीकडे माझीच आत्या आहे. माझं ना सगळं गोंधळ उडाले, मला काहीच कळत नाही मी काय करू आणि काय नको. खूप मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणजे आपल्याला राजवीर सरांना वाचवायचं पण आहे, पण आपण त्यांना काही सांगू पण शकत नाही. हे मयू, अगं तू वेडी आहेस का? तू आबांशी बोल ना, आबांना विचार. नाही नाही ब्युटी, मी आबांची मदत नाही घेऊ शकत. ही राजवीर सरांच्या घरातली गोष्ट आहे. म्हणजे मी एक वेळ मयू म्हणून आबांशी बोले नाही कदाचित, पण बॉडीगार्ड म्हणून नाही बोलू शकत. कारण बॉडीगार्डला आपल्या मालकाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो हे मला आबानेच शिकवलंय. त्यामुळे आबा मला यात पडूच देणार नाही. तो ब्युटी माझा ना जीव तुटतोय ग. माझ्या डोळ्यांसमोर राजवीर सरांना फसवतोय आणि मी काहीच करू शकत नाही. मी गप्प आहे. मलाच सहन नाही होत हे सगळं. म्हणजे तू माझी मैत्रीण आहेस, मी मैत्रीण म्हणून तुझ्या समोर येऊन माझं मन तरी मोकळं करू शकते. आतमध्ये ना माझी घुसमट होते. बापरे, एवढं डेंजर आहे ना. राजवीर सरांना संपवायला पण कमी नाही करणार. या पेढीपासून दुबईच्या पेढीपर्यंत सगळं काही माझं होणार. आणि मग कळेल सगळ्यांना की यामिनी सराफ काय चीज येते. आजवर खूप रडत खडत जगत आले, पण आता बास. यापुढे राणी होऊन जगणार. राणी. हे सगळं मला मम्माच्या नावावर करायचंय, तेही लवकरात लवकर. पण सर, हे खरंच करायची गरज आहे का? नाही म्हणजे तुमचं असलं काय आणि त्यांचं असलं काय, अधिकार तर दोघांना आहे ना. तोंडाशी आलेला घास हा वकील घालवू शकतो. मलाच काहीतरी करावं लागेल. वकील साहेब, हे सगळं माझं त्याला सांगून झालंय, पण तो माझं ऐकायलाच तयार नाहीये. त्यामुळे तुम्ही नका त्याला समजवायला जाऊ. आणि कसं आहे ना, हे सगळं जरी माझ्या नावावर झालं ना तरी खरा मालक माझा राजवीर असणार. राजवीर,
मी सावत्र आई असले ना तरी आई आहे तुझी, हे लक्षात ठेव. त्यामुळे तू पुन्हा एकदा विचार करावास असं मला वाटतं. तू नको इतक्या घाईघाई ते सगळं माझ्या नावावर करायला जाऊस प्लीज. काय होणार आहे म्हणजे लोक बोलतायत ना मला, चालेल, आय डोंट केअर, मी सगळं सहन करेन. असं कसं मम्मा? तुला कोणी बोललेलं मला नाही चालणार, नाही सहन होणार मला. आणि हे बघ, आपला निर्णय ऑलरेडी झालाय ना, आता परत परत चर्चा कशाला? राजवी, ते काय नाही सर, माझे काही शेअर्स आणि सेव्हिंग्स आहेत, त्याही मला मम्माच्या नावावर करायचे. हे सगळं पेपरवर्क करायला किती वेळ लागणार? तुम्हाला हे कधीपर्यंत पाहिजे? कधीपर्यंत काय, लवकरात लवकर, आजच्या आज व्हायला हवं. इनफॅक्ट एव्हाना ते होऊन जायला हवं होतं. पण सर, सगळ्या लिगॅलिटीज पेपर्स रेडी करायला मला किमान 1 दिवस तरी लागेल. सो उद्या सकाळपर्यंत ही सगळी प्रोसिजर पूर्ण होईल. त्यामुळे आपण उद्या सकाळी माझ्या ऑफिसला भेटूया. फायनली मम्मा, फायनली हे घर, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर होती. आय एम सो हॅपी. माझ्यासाठी जगात सगळ्यात महत्वाचा तू आहेस राजवी. आय नो मम्मा. आज तुम्हा सगळ्यांसमोर इथे जाहीर करतो की आजपासून सराफ ज्वेलर्स लिमिटेडच्या नव्या मालकीण स्वतः यामिनी सराफ असते. तू जे काही बोललास बाहेर त्याची काहीही गरज नाहीये. मी माझा निर्णय बदलणार नाहीये. इनफॅक्ट आजच मी वकिलांशी बोलून लीगल प्रोसिजर पण सुरू करतो. मयू, 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 अगं कधीची आवाज देतीये? हो बाजूला, मी करते. सॉरी. हो ये इकडे, मी करते. आजी भाऊसाहेबच्या नंबरवर फोन का करतायत? भाऊसाहेब, आज पेढीवर नक्की काय झालं? पत्रकार आले होते ना आणि त्यांनी खूप गोंधळ घातला म्हणे. हो आजी, ते आज सकाळी पेपरमध्ये जी बातमी आली होती त्याबद्दल ते विचारत होते. एवढं मोठं प्रकरण झालं म्हणूनच राजवीरला हा असा मोठा निर्णय घ्यायला लागला. तुला माहितीये ना काय निर्णय घेतोय तो? हो. हे सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. हा मुलगा भावनेच्या आहारी जाऊन कधी कधी खूप चुकीचे निर्णय घेत असतो. तो स्वतःचा विचारच करत नाही. या अशा निर्णयामुळे त्याचं स्वतःचं किती नुकसान होईल याची सुद्धा पर्वा करत नाही. मला सतत खूप खूप काळजी वाटते राजवीरची. भाऊसाहेब, तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? हो हो आजी. आजी, कोणी कितीही वाईट वागण्याचा प्रयत्न केला तरी चांगल्या माणसांच्या बाबतीत कधीच वाईट होत नाही. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. आणि भल्या माणसांचं देव नेहमी चांगलंच करतो.
त्यांच्या पाठीशी नेहमी उभा असतो, अगदी एखाद्या बॉडीगार्ड सारखा. हो, त्याच्या मागे तुझ्यासारखा बॉडीगार्ड आहे. तू त्याची साथ सोडू नकोस हं. त्याच्या मागे सतत उभा राहा. हो आजी, मी आहे त्यांच्यासोबत. ठेवतो फोन. म्हणजे राजवीर सरांचा निर्णय आजीलाही चुकीचा वाटतो. कसं सांगतो त्यांना? मला त्यांना सरळ सरळ काही सांगताही येणार नाही, आणि जरी त्यांना काही सांगितलं तरी पण ताई ताई आबा कुठे आहेत? अगं ते प्रोफेसर कॉलनीत गेलेत कपडे द्यायला. इथून त्यांना यायला उशीर होईल ना चालत. मी त्यांना जाऊन घेऊन येते पटकन. अगं ते नेहमीच चालत येतात. हो पण आज वेळ आहे तर त्यांना मी जाऊन घेऊन येते. हा आलेच. आबा 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 इथे कुठे तू? आबा मला तुमच्याशी बोलायचं. वाटलं तुम्हाला की मोपेडला इकडे आणि ये इकडे बसू. काय ग, कसलं टेन्शन आहे तुला? आबा तुम्हीच म्हणता ना, बॉडीगार्डने नेहमी आपल्या मर्यादेत राहायचं असतं. आपल्या मालकाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायची नसते. हो ना? बरोबरच काही, पण आज कसा प्रश्न आलाय तुझ्या डोक्यात? आबा आज सकाळी आपण पेपरमध्ये ती बातमी वाचली. त्यानंतर मी पेढीवर गेले होते, तर तिथे सगळी प्रेस कॉन्फरन्स आली होती, आणि ते राजवीर सरांना आणि यामिनी मॅमना सगळे उलटसुलट प्रश्न विचारत होते, आणि सारखं यामिनी मॅमला सावध राही असं म्हणत होते. आणि अब्बा एवढं सगळं असताना तिकडे नेमकी आमची मयू तुमच्या सरांना अशी ओळखी पप्पी देत होती. उद्या ही जर मयूच्या घरी कळली तर मयूला घराच्या बाहेर पडायची बंदी होईल. तिकडे नेमकी एक बाई आली होती, आणि ती बाई सुद्धा राजवीर सरांना आणि यामिनी मॅमना उलट सुलट बोलली. मग मीच त्या बाईला हाताला धरून बाहेर काढलं. मग बेस केलंच की तू. पण प्रश्न काय निर्माण झालाय? पण अब्बा राजवीर सर सगळं यामिनी मॅमच्या नावावर करतायत. करू दे की, आणि त्यात आपण डोकं घालायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला पटतंय हे सगळं? तुम्हाला काही चुकीचं नाही वाटत आहे? त्यात काय वाटायचंय? आता ती आई आणि मुलगा बघून घेतील की. पैसा त्यांचा आहे, इच्छाही त्यांचा आहे. हे बघ, तू बॉडीगार्ड एवढं लक्षात ठेव. मालकाचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. तुम्हाला कसं सांगू बाबा, यामिनी मॅमचा हेतू चांगला नाहीये. हेच हवंय त्यांना सगळं. काय छोट्या मालकांच्या नावावर प्रॉपर्टी आहे, त्यामुळे त्यांच्यावर हल्ले होणार. त्यामुळे तू एक बॉडीगार्ड आहे हे डोक्यात ठेवून त्यांचं रक्षण करत राहायला पाहिजे तू. अरे हा, माझ्या हे लक्षातच नाही आलं. कळते का? हो बाबा, तुम्ही बरोबर बोलताय. हे माझ्या लक्षातच नाही आलं. मग आबा मी ड्युटीकडे जाऊन येते, तुम्ही जाल ना घरी? मी लगेच जाऊन आले. हा काय चाललंय या पोरीचं? काय कळणं झालंय? काय
मयू तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? मयू अगं याने तो हे प्रॉब्लेम हे नाही होणार आहे, अजून हे होऊन जाईल ते सगळं. ती मला आता हेच सुचले आणि आपल्याला हेच करायचंय. नाही 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 मयू मला हे नाही जमणार आहे. नाही नाही तू काय वेडी आहेस का? अगं मयू तू वेडी आहेस का? मग तुला कळतंय का तू काय करायला निघाली असते? हो मला कळतंय आणि आपण हे करणार आहोत. ती राजवीर सरांसाठी हे करायचंय. प्लीज ऐक ना, तू माझी मैत्रीण आहेस ना, मग एवढं करूच शकतेस ना. अगं बरं ठीक आहे, समज आपण हे करायला गेलो आणि तिकडे काहीतरी गडबड झाली तर, आपण अडकलो तर? नाही 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 ब्युटी, आपण नाही अडकणार. आणि तूच तर म्हणतेस ना की तुझ्या एवढ्या सगळ्या ओळखीत, मग त्या कधी कामी येणार आहे? हो पण वगैरे काही नाही येत. मयू आपण खरंच हे सगळं करायचंय का? हो, मला राजवीर सरांच्या भल्यासाठी हे करावंच लागेल.